विश्वास टाकला होता, तो विश्वास कायम दृढ राहण्यासाठी मला जाताना त्यांना विश्वास माझा पूर्ण करायचा आहे. ते वचन पूर्ण करण्यासाठी मी आज तुम्हाला पत्रात बोलवलंय. मी तुम्हाला विनंती करतोय, जसं तुम्ही अनेक खोटे बातम्या येतात, पण तुम्ही सर्वांनी मिळून जे जागासाठी तुमच्याजवळ आहेत त्यांना म्हणा आम्ही साक्षी देतो. तुमच्या तुम्ही डिबेट करा. तुमच्या समोर मी तो ठेवताना त्यांचा वकील, त्यांचा आर्किटेक्चर, त्यांचा इंजिनियर ज्या किमतीत मग 20 रुपये होते, 30 रुपये होते, किती तेवढ्या किमती तुम्हाला जागा दिली. अजून का पाहिजे? का तर मी आता माझी सर्व जागा मोफत द्यायचं ठरवलंय. मला कुठला लोभ नाही. म्हणून आज ही पत्र पैसे एवढ्याच घेतली की मी काय वकील मंडळासोबत बोलवतोय, काय वकील मंडळाची आणि तुम्ही सर्व पत्रकार, तुम्ही आता नवीन पत्रकार आहात, पण 88 साली जे सर्व पत्रकार होते तुमच्या पत्राने मला फार मदत केलेली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात मी काम करू शकलो. आणि आज तुम्हाला सांगतो, नुसतं जंगलाचं काम नाही तर माझ्या कामामुळं लक्ष्मीकृष्ण मिलचं काम तटलं होतं. त्या लक्ष्मीकृष्ण कामगारांचा श्वासा तटला होता. त्यांचे 22 कोटी रुपये त्यांना त्यांचे वाटप करून दिले. आणि एवढंच नाही तर त्या मिलचा शरद पवार 2 वर्ष मालक केला. मी 4662 लोकांना पेन्शन चालू करून दिली. एका कामगार पुत्रानं काम केलं. माझ्या जीवनात मला भरपूर काही मिळालेलं आहे. आता मला फक्त गरीब लोकांचा आशीर्वाद आणि ज्यांचे काय राहिले त्यांच्या जागा त्यांच्या पत्रात टाकलं की मी माझ्या डॉक्टरांना, डॉक्टर वळसंकरांना, ह्यांना जी दिलेलं वचन मला पूर्ण करायचं आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही पत्रावर लोकांनी मला मदत करावी. आणि आज हे जे माझ्या सोडले मॅडम आहेत, नाना मस्के आहेत, आता ते देतात त्यांची त्यांना अर्ज केलं आणि त्यांनी एकच सांगितलं. आता तुम्ही सांगा मी काय केलं.